टीटी संदर्भात शिक्षणासाठी अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। हा जो लेटर आहे तो 25 मार्च 2026 ला निर्गमन झालेले हे लेटर आहे। सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। याचिका रमेश बनकर सरांनी केलेली आहे नांदेडवरून। हे जो लेटर आहे या लेटरचा मी मराठीत थोडक्यात तुम्हाला अर्थ समजून सांगतो। चला तर पाहूया मराठीचा याचा। आता आपण जो पत्र पाहिला या पत्राचा सोपा अर्थ असा आहे की रमेश तुकाराम बनकर सर यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात एक पुनर्विलोकन याचिका म्हणजे रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात आली आहे। या पत्रातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत। हे कशाबद्दल आहे हे पत्र वकील पुलकित अग्रवाल यांनी रमेश तुकाराम बनकर यांना पाठवले आहे। त्यांनी कळवले आहे की तुमच्या सांगण्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे। मुख्य विषय काय तर टीटी अनिवार्यतेचा विरोध। सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी एक निकाल दिला होता ज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीटी अनिवार्य करण्यात आली होती। या निकालातील त्या विशिष्ट कलमाला म्हणजे टीटी अनिवार्यतेला या याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे। सोप्या भाषेत म्हणजे टीटी परीक्षा अनिवार्य नसावी अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे। याचिकेची सद्यस्थिती याचिकेचे डायरी नंबर हा जो डायरी नंबर दिलेला आहे असा आहे। पत्रात नमूद केल्याप्रमाणे ही याचिका आता दाखल झाली असून लवकरच सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी म्हणजे हिअरिंगसाठी सूचीबद्ध केली जाईल। थोडक्यात सांगायचे तर शिक्षक भरती किंवा सेवेत टीटी अनिवार्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध ही कायदेशीर लढाई सुरू झाली आहे आणि त्याची अधिकृत माहिती या पत्राद्वारे देण्यात आली आहे। बनकर सरांना या पत्राद्वारे देण्यात आली आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।